आज सिल्विया ताई आपल्याकडे आलेल्या आहेत आणि त्यांच्या इथे काही कार्यक्रम असल्यामुळे त्यांनी जेवणाची ही ताटं लंचसाठी ही घेतलेली आहेत. तर आपण त्यांच्याकडनं 2 शब्द ऐकूयात की त्यांनी ही का बरं घेतली आहेत आणि कशासाठी. सिल्विया ताई. मी अशासाठी घेतली, मी पापडी चर्चला आमच्या ध्यास फाउंडेशनची सगळी टीम आली होती आणि त्याने मला बरीच माहिती दिली की आपण जे पेपर प्लेट किंवा प्लास्टिक प्लेट वापरतो किंवा सगळं असं जे यूज थ्रू असं हे घेतो तर ते हायजेनिक दृष्ट्या चांगलं नाहीच, परंतु ते आपण जमिनीत टाकल्यानंतर त्याने जमीन पण खराब होते. त्यामुळे मला ते पूर्वीपासूनच हे आहे की मी प्लास्टिक जास्त वापरत नाही. म्हणजे असं प्लास्टिक बॅग पण मी जास्त वापरत नाही. मी कधी मच्छीला बाजाराला जाते तेव्हा बॅग घेऊन जाते, पिशवी घेऊन जाते आणि मला ते प्लास्टिक ताटामध्ये जेवायचं ना हे मला पटतच नाही. त्यामुळे मी विचार केला तुमच्याकडे त्यांनी त्या दिवशी सांगितलं ना की तुम्हाला असं असं जर पाहिजे असेल तर आम्ही देतो, तर मी त्याच्यासाठी तुमच्याकडे आलेली आहे. तर एक असं हे आहे की वसई तरी स्वच्छ झाली पाहिजे आपली. बरोबर आहे. बरोबर ना. हो. तर म्हणून मी मला पण मी एक ध्यास घेतल्यासारखं झालंय. ग्रेट. वसई स्वच्छ करायला आपल्याला पण थोडा खारीचा वाटा उचलला पाहिजे. करेक्ट. प्रत्येकाने थोडं थोडं केलं तर होऊन जाईल. आणि त्याची गरज आहे, काळाची गरज आहे. तुम्ही जर ध्यास फाउंडेशनला सपोर्ट नाही केला तर तुम्हाला श्वास घेणं मुश्किल होईल. हो बरोबर आहे सर, अगदी बरोबर बोलला. तर तुम्हाला धन्यवाद मी अशासाठी देते आणि तुमचं कौतुक पण की तुम्ही जागरूक नागरिक आहात आणि तुम्हाला याचं महत्व पटलं आहे की जे सिंगल यूज आहे, वन टाइम यूज आहे, यूज अँड थ्रो आहे, ते आपण फेकल्यावर किती कचरा तयार होतो आणि प्रदूषण होत आहे आणि ते टाळण्यासाठी आपण बरोबर. आणि कचरा तो मग तिथे डम्पिंग ग्राउंडला जातो आणि तिथे तो सगळं पेटवतात, त्याचं पोल्युशन होतं. त्यापेक्षा आपण थोडं बाजूला हे करून असे वस्तू वापरल्या आपल्या घरातल्या. स्टीलमध्ये वापरलेलं चांगलं, काचेमध्ये पण प्लेटमध्ये वापरलेलं चांगलं, प्लास्टिक वापरू नका. करेक्ट. प्लास्टिकमध्ये जेवण करू नका. आपण निसर्गाच्या लांब चाललेलो आहे, निसर्ग आपल्या जवळ जातात. डिसीज वाढले आहेत म्हणून डिसीजेस वाढलेले आहेत. त्या पर्याय म्हणून काहीतरी शोधायला पाहिजे आणि तुम्ही फार उत्तम काम करताय. चांगलं काम बरोबर. ध्यास म्हणजे श्वास आहे. आपल्याला सगळ्यांनाच चांगला श्वास मिळावा यासाठी हा ध्यास घेतलेला आहे. आता तुमच्या दोघांचं खूप मनापासून अभिनंदन आणि तुम्हाला तुमच्या कार्यक्रमासाठी मी शुभेच्छा देते आणि तुम्ही जागरूक नागरिक आहात म्हणून तुमचं कौतुक आणि अभिनंदन. जागरूक करू. हो बरोबर. थँक्यू.